हॅलो मित्रांनो, वेलकम टू स्टडी रिव्होल्यूशन. आज आपण 7 ऑगस्ट 2021चा द हिंदू बघतोय आणि तोही आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून. पहिल्यांदा लेक्चरचं स्वरूप सांगतो, पहिल्यांदा आपण न्यूज डिस्कस करतो आणि त्यानंतर जे काही महत्त्वाचे एडिटोरियल न्यूजला आलेले आहेत, न्यूजपेपरला आलेले आहेत, ते आपण डिस्कस करण्याचा प्रयत्न करतो. चला तर मग स्टार्ट करूया. 7 ऑगस्टचा द हिंदू आपल्याला काय सांगतोय बघू. पहिल्या न्यूजपासून डिस्कस करण्यास सुरुवात करूया. सो लेट स्टार्ट. पुढची न्यूज आहे लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोलशी रिलेटेड. विशेष करून लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोलवरती गोग्रा जे ठिकाण आहे त्याच्याशी रिलेटेड आत्ताचं चायनीज आर्मी आणि इंडियन आर्मीचे जे मेन ऑफिशियल आहेत, महत्त्वाचे ऑफिशियल्स आहेत ना, त्यांच्यामध्ये 12वे चर्चासत्र झालेलं आपल्याला पाहाव्यास मिळालं होतं आणि त्याच्यानुसार गोग्रा व्हॅली मधून डिसएंगेजमेंट करायचं ठरलं होतं त्याच्यामध्ये. आणि तेच आता डिसएंगेजमेंट म्हणून म्हणजे त्या एरियामधून दोन्ही सैनिक जे आहेत, इंडियाचे सैनिक असतील किंवा चायनाचे सैनिक असतील, त्या दोघांनी डिसएंगेजमेंट करायचं म्हणजे तिथून दूर राहायचं. तिथं दोघांनीही जवळ त्याच्या यायचं नाही, दोघांनीही त्या एरियापासून दूर राहायचं. त्याला आपण डिसएंगेजमेंट म्हणू शकतो. दूर राहिल्याने तिथला जो क्लॅश आहे तो कमी होईल, याच्यासाठी हे सोल्युशन काढलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि ती जी प्रोसिजर आहे डिसएंगेजमेंटची, ती आपल्याला काल सुरू झालेली पाहाव्यास मिळाली. आणि ही दुसरी प्रोसिजर मानली जाते, कारण का तर पँगाँग त्सोमध्ये याच्या अगोदर क्लॅश झाला होता, त्यामुळे पँगाँग त्सोमधून डिसएंगेजमेंट याच्या अगोदर ऑलरेडी झालेले आहे. समजते. ही सांगणारी खरं तर ही न्यूज आहे. मग याच्यामध्ये पहिला आणि महत्त्वाचा की पॉईंट काय, तर लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोलचा मॅप आपल्याला डिटेलमध्ये माहिती असणं कुठंतरी गरजेचं आहे. याच्या अगोदर पण मी आता दाखवलं आहे तुम्हाला लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोलचा मॅप. आता पण लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोलचा मॅप आपण व्यवस्थितरित्या बघून घेऊयात. हा आपण बघू शकतोय लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोलचा मॅप आहे. इथं हा जो एरिया आहे ना टोटल, तो मानला जातो लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल. त्याला आपण LAC म्हणतो. आणि याच एरियावरती वेगवेगळ्या ठिकाणी वारंवार इंडियन आर्मी असू द्या किंवा चायनीज आर्मी असू द्या, या दोघांमध्ये आपल्याला कॉन्फ्लिक्ट झालेला पाहाव्यास मिळतो. आणि तिथं मग वेगवेगळ्या पोस्ट्स आहेत, त्या पोस्ट्सवरून दोघांमध्ये वेगवेगळे क्लॅश आपल्याला झालेले पाहाव्यास मिळतात. त्यामुळे हा मॅप डिटेलमध्ये आपल्याला माहिती असणं कुठंतरी गरजेचं होऊन बसतं. त्याच्यासाठी मॅप बघणं गरजेचं होतं. पुढची न्यूज आहे ती सुप्रीम कोर्टाचे जे चीफ जस्टिस ऑफ इंडिया आहेत, विशेष करून NV रामन्ना, यांच्याशी रिलेटेड न्यूज असलेली पाहाव्यास मिळते. आणि त्यांनी CBI असू द्या, सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन, किंवा IB इंटेलिजन्स ब्युरो असू द्या, किंवा स्टेट पोलीस असू द्या, त्यांच्यावरती कुठंतरी नाराजी व्यक्त केलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. कारण का तर त्यांच्याकडून ज्या जजेसच्या कंप्लेंट्स आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष होते, असं कुठंतरी त्यांच्याकडून बोललं जाते. कारण का तर आता काही दिवसापूर्वी एक न्यूज आली होती की त्यामध्ये जे सेशन ॲडिशनल जज होते त्यांची हत्या केली गेली होती. त्यामुळं ज्या हाय प्रोफाईल केसेस आहेत ना, विशेष करून किलिंगशी रिलेटेड, क्राईमशी रिलेटेड जे क्रिमिनल मॅटर्स आहेत, त्याच्यामध्ये जजेसला सिक्युरिटी द्यायला पाहिजे, जजेसच्या कंप्लेंट्सकडे लक्ष द्यायला पाहिजे, असं कुठंतरी जे चीफ जस्टिस ऑफ इंडिया आहेत NV रामन्ना यांच्याकडून बोललं जाताना आपल्याला पाहाव्यास मिळते. त्याच्याशी रिलेटेड खरं तर ही न्यूज आहे. पुढची न्यूज आहे ती दिल्ली हायकोर्टाशी रिलेटेड न्यूज आहे. आणि दिल्ली हायकोर्टाने हे सांगितलं की कोणत्याही मुलाला किंवा मुलीला हा अधिकार आहे की तो किंवा ती त्यांच्या आईचं सरनेम जे आहे, आडनाव त्याला मराठीत आपण म्हणू शकतो, ते यूज करू शकते. तो त्यांचा राईट आहे, असं दिल्ली हायकोर्टाने सांगितलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. ती सांगणारी खरं तर ही न्यूज आहे. पुढची न्यूज आहे त्या मुंबईमध्ये ऑफिशियल कामकाजामध्ये विशेष करून 37 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार समोर आलेला आपल्याला पाहाव्यास मिळते. एवढं काही इम्पॉर्टंट नाही आहे. पुढचं आहे किसान मोर्चा चालू आहे, शेतकऱ्यांचा आंदोलन चालू आहे गेल्या 9-10 महिन्यांपासून. ते खरं तर जंतर मंतरवर आता चालू असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि त्यांनी किसान संसदसुद्धा तिथं भरवलेली आपल्याला पाहाव्यास मिळाली होती. आणि त्याच्यामध्ये जे विरोधी पक्षनेते महत्त्वाचे आहेत त्यांनी सहभाग दर्शवलेला आपल्याला पाहाव्यास मिळाला. आणि आम्ही तुमच्या सोबत आहोत, अशा प्रकारची भावना तिथं त्यांनी व्यक्त केलेली आपल्याला पाहाव्यास मिळाली. मग त्याच्याशी रिलेटेड आपल्याला काय बघून ठेवायचं आहे, तर फार्म ॲक्ट बघून ठेवायचं आहे. फार्म ॲक्टमध्ये काय काय तरतूद आहे त्याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असणं गरजेचं आहे. समजते. त्याच्यासाठी हा खूप ज्वलंत मुद्दा आपण मानू शकतोय. हे अगोदर पण मी तुम्हाला सांगितलं आहे.
पुढची न्यूज आहे ती राजस्थानशी रिलेटेड खरं तर न्यूज आहे. राजस्थानमध्ये एक्सेसिव्ह रेन झाल्यामुळं जास्त पाऊस वाढल्यामुळं जास्त पाऊस झाल्यामुळं तिथं शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आपल्याला पाहावयास मिळते. विशेष करून 3.69 लाख हेक्टर एवढ्या क्षेत्राचं नुकसान झालेलं आपल्याला पाहावयास मिळते. त्यामुळं स्टेट गव्हर्नमेंटनं सेंट्रल गव्हर्नमेंटकडे किसान फसल विमा योजना जी आहे त्याच्या अंतर्गत मदत देण्याची मागणी केलेली आपल्याला पाहावयास मिळते. आता हा रिलेटेड मुद्दा कशाचे शेतीशी रिलेटेड आहे. मग आपल्याला पहिला की पॉईंट या न्यूजमधून आपण काय घेऊ शकतो तर राजस्थानमध्ये महत्त्वाचं पहिलं म्हणजे महत्त्वाचं पिकं कोणकोणती घेतली जातात राजस्थानमध्ये हे आपण बघून ठेवणं खरं तर गरजेचं आहे या न्यूजच्या अंतर्गत. हा पहिला की पॉईंट आहे. आणि दुसरा की पॉईंट काय आहे तर विशेष करून राजस्थानमध्ये महत्त्वाचे रिव्हर कोणती आहे ते रिव्हर कोणते आहे ते बघून ठेवणं आपल्याला गरजेचं होऊन बसतं या न्यूजच्या अंतर्गत. आणि तिसरा की पॉईंट आपण बघू शकतोय राजस्थानचं लोकेशन कशा पद्धतीचं आहे ते लोकेशन बघून ठेवणं आपल्याला गरजेचं होऊन बसतं. मग आता राजस्थानचं लोकेशन आपण इंडियन पॉलिटिकल मॅपवरती इथंच बघून ठेवूया कशा पद्धतीनं आहे ते. इथं पॉलिटिकल मॅपवरती आपण राजस्थानचं लोकेशन व्यवस्थितरित्या बघू शकतोय. इथं राजस्थानचं लोकेशन आहे आणि त्याच्या शेजारील राज्यांचा विचार केला तर अगोदर इंटरनॅशनल बाउंड्रीचा जर विचार केला तर पाकिस्तानची बाउंड्री त्याला टच करताना इथं आपण बघू शकतोय. आणि त्यानंतर वेगवेगळ्या स्टेट बाउंड्रींचा विचार केला तर स्टेट कोणकोणती टच करतायत त्याला तर गुजरात आहे, मध्य प्रदेश आहे, उत्तर प्रदेश इकडे पाहाव्यास मिळते, त्यानंतर इकडे हरियाणा पाहाव्यास मिळते आणि इकडं पंजाब पाहाव्यास मिळते. एवढ्या राज्यांची बाउंड्री त्याला टच करताना आपल्याला पाहाव्यास मिळते. समजते. त्याच्यासाठी खरं तर आपण मॅप बघितला आहे की एक्झॅक्ट लोकेशन आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपल्याला बघून काय ठेवायचं आहे तर रिव्हर्स महत्त्वाच्या कोणकोणत्या आहेत या नेटवरून जाऊन तुम्ही बघून ठेवणं अतिशय गरजेचं होऊन बसतं. कारण तिथं पुरासारखी परिस्थिती निर्माण झाली जास्त पाऊस झाल्यामुळे. मग पाण्याचं व्यवस्थापन ऑब्वियस आहे व्यवस्थित नसणार आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये नद्यांचा पण रोल येतो. त्यामुळे नद्यांचं महत्त्वाचं कोणकोणत्या नद्या तिथं आहेत ते सुद्धा आपल्याला बघणं गरजेचं होऊन बसतं. त्याचबरोबर मग नद्या म्हटलं की डॅम्स वगैरे आले महत्त्वाचे कोणकोणते डॅम्स तिथं आहेत ते सुद्धा आपण बघून ठेवणं कुठंतरी गरजेचं होऊन बसतं. पुढची न्यूज आहे कुंभमेळ्याशी रिलेटेड. कुंभमेळा जो लास्ट झाला होता गेल्या वेळेस जो कुंभमेळा झाला होता त्याच्यामध्ये अनेक ठिकाणी अशा न्यूज आल्या होत्या की तिथं फेक कोविड-19ची टेस्ट केली जाते. मग त्याची चौकशी आता एन्फोर्समेंट डायरेक्टर आपल्याला करताना पाहाव्यास मिळते. अनेक ठिकाणी छापे टाकताना आपल्याला पाहाव्यास मिळते. त्याच्याशी रिलेटेड खरं तर ही न्यूज आहे. पुढची न्यूज आहे लोकसभेशी रिलेटेड आणि लोकसभा 1 दिवसासाठी ॲडजर्न केलेली आपल्याला पाहाव्यास मिळाली. आणि त्याला कारण काय तर विरोधी पक्षांकडून वारंवार संसदेमध्ये प्रोटेस्ट होताना आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि त्याच्यामध्ये 2 महत्त्वाचे मुद्दे काय आहेत. एक तर आहे पेगाससचा मुद्दा. पेगासस स्पायवेअरवरून चौकशी वगैरे अशा प्रकारची मागणी विरोधी पक्षाकडून होते. आणि दुसरा मुद्दा कशाचा आहे तर फार्म बिलाचा मुद्दा आहे, फार्म ॲक्टचा मुद्दा आहे. या 2 मुद्द्यांवरून विरोधी पक्षाने संसदेमध्ये विशेष करून लोकसभेमध्ये गदारोळ घातल्यामुळे 1 दिवसासाठी सभागृह ॲडजॉर्न करण्यात आलेलं आपल्याला पाहाव्यास मिळालं. त्याचबरोबर सभागृह ॲडजॉर्न करण्याच्या अगोदर 2 बिलं पास केली गेली. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा डिबेट झाला नाही. त्या बिलांचं महत्त्वाचं इन्फॉर्मेशन काय तर टॅक्सेशन लॉ अमेंडमेंट बिल 2021 हे एक बिल आहे. आणि त्यानंतर पुढचं बिल आहे सेंट्रल युनिव्हर्सिटीज अमेंडमेंट बिल 2021. ही 2 बिलं जी आहेत ती लोकसभेमध्ये पास केली गेलेली आपल्याला पाहाव्यास मिळालं. समजते. मग या 2 बिलांची सुद्धा इन्फॉर्मेशन आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे या न्यूजच्या अंतर्गत. ती सांगणारी खरं तर ही न्यूज होती. आणि पेगासस स्पायवेअर जो आहे ना तो जास्त न्यूजमध्ये आणि मी ऑलरेडी याच्यावरती लेक्चर वेगळं बनवून ठेवलेलं आहे. त्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक पण दिली आहे. ते व्हिडिओ लेक्चर जे आहे ते टोटल बघून घ्या. त्याची एकाच ठिकाणी तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. पुढची न्यूज आहे ती खेलरत्न पुरस्कार जो दिला जातो त्या खेलरत्न पुरस्काराविषयी भाष्य करणारी न्यूज आहे. खेलरत्न पुरस्काराचं नाव काय तर अगोदर राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार असं त्याचं नाव होतं. परंतु आता ते चेंज केलं आहे आणि ते नाव ठेवून आता केलेलं आहे मेजर ध्यानचंद खेलरत्न. अगोदर राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार असं नाव होतं. आता ते मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असं केलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि ही जी इमेज तुम्ही बघताय ते मेजर ध्यानचंद जे आहे ते हॉकीतले खूप महत्त्वाचे प्लेयर त्यावेळेस मानले जात होते. त्यामुळं त्यांचं खेलरत्नला नाव दिलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. ही आजची खूप महत्त्वाची न्यूज आपण म्हणू शकतो. त्यामुळं पहिला याच्यातून की पॉईंट काय बघायचं आपल्याला तर मेजर ध्यानचंद यांच्याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे.
बरोबर आहे. हा पहिला की पॉईंट. दुसरा की पॉईंट काय आहे तर खेलरत्न पुरस्काराविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. कधीपासून सुरू झाला, त्या पुरस्काराचं स्वरूप काय असतं, का दिला जातो, याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असणं कुठंतरी गरजेचं आहे या पुरस्काराचे. समजते तुम्हाला? या 2 की पॉईंटविषयी आपण अभ्यास करून ठेवायला पाहिजे या न्यूजच्या अंतर्गत. पुढची न्यूज आहे, जे महत्त्वाचे अपोजिशन विरोधी पक्ष नेते आहे ना, त्यांनी जंतर मंतरवरती जे किसान आंदोलन चालू आहे, शेतकऱ्यांचं आंदोलन चालू आहे, त्यांना भेट दिलेली आपल्याला पाहाव्यास मिळालं. ही सांगणारी खरं तर न्यूज आहे. फ्रंट पेजला सुद्धा आपण हे डिस्कस करून बसलेलो आहोत. पुढची न्यूज आहे ती आसाम मेघालयाशी रिलेटेड असणारी न्यूज आहे. याच्यामध्ये विशेष करून आसाम मेघालयामध्ये जे बॉर्डर डिस्प्यूट थोड्या बहुत प्रमाणात चालू आहे ना, त्या बॉर्डर डिस्प्यूटवरती सोल्युशन काढण्यासाठी काही रिजनल पॅनल्सची नेमणूक दोन्ही राज्यांनी केलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि त्याच्यामध्ये पहिल्यांदा कमी कॉन्फ्लिक्टेड एरिया जे आहे त्याच्यावरती डिस्कशन होईल, आणि त्यानंतर जास्त कॉन्फ्लिक्टेड एरिया, जास्त गुंतागुंतीचे एरिया आहे, त्याच्यामध्ये जास्त गुंतागुंतीच्या कारणामुळे वाद चालू आहे, त्याच्यावरती चर्चा होताना आपल्याला पाहाव्यास मिळेल. अशा प्रकारची डील दोन्ही जे चीफ मिनिस्टर्स आहेत त्यांच्यामध्ये झालेले आता आपल्याला पाहाव्यास मिळते. आता त्याच्यामध्ये पहिला की पॉईंट आपला काय तर आसाम मिझोराम बॉर्डर डिस्प्यूट अगोदर चालू होता, त्यामुळे सुद्धा आसाम जास्त न्यूजमध्ये होतं, त्यामुळे त्याची सुद्धा डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असणं कुठंतरी गरजेचं आहे. आणि त्याच्याविषयी सुद्धा मी वेगळे ऑलरेडी लेक्चर बनवून ठेवलेलं आहे, त्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकसुद्धा देईन मी. पहिला गोष्ट आहे. दुसरं काय आहे तर आसाम जे मेघालय आहे त्याचं लोकेशन आपण इंडियन पॉलिटिकल मॅपवरती बघून ठेवणं कुठंतरी गरजेचं होऊन बसतं या न्यूजच्या अंतर्गत. मग ते लोकेशन व्यवस्थितरित्या बघून घेऊया आपण कशा पद्धतीने आसाम मेघालयाचं इंडियन पॉलिटिकल मॅपच्या माध्यमातून. इथं आपण इंडियाचा पॉलिटिकल मॅप बघू शकतोय आणि त्याच्यामध्ये आपण लोकेट करू शकतोय आसामचा लोकेशन. इथं आसाम आहे आणि इथं खाली आपण मेघालय पाहू शकतोय. आणि मोठ्या प्रमाणात दोन्हीही राज्य जे आहेत ती एकमेकांना बाँड्री शेअर करताना आपल्याला पाहावेच मिळतात, आणि त्याच्याविषयीच खरं तर बोललं जातं इथं. त्याचबरोबर आणखी लोकेशन कशाचं बघायचं तर मिझोराम. इथं आपल्याला मिझोराम पाहाव्यास मिळते आणि इथं आसामची आणि मिझोरामची बाँड्री लाईन टच करताना आपल्याला पाहाव्यास मिळते, आणि दोघांमध्ये याच बाँड्री लाईनवरून वारंवार वाद असलेला आपल्याला पाहाव्यास मिळतो. तर मेघालयाचा जर विचार केला तर त्याला इंटरनॅशनल बाँड्री बांगलादेशची टच करते, आणि आसामचा जर विचार केला तर त्याला भूतानची बाँड्री टच करताना आपल्याला पाहाव्यास मिळते इंटरनॅशनल बाँड्री म्हणून. समजते तुम्हाला? एवढी इन्फॉर्मेशन आपल्याला महत्त्वाची होती. पुढची न्यूज आहे इंडिया आणि इराणशी रिलेटेड असणारी ही न्यूज असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. त्याच्यामध्ये विशेष करून काय सांगितले गेले की जे अफगाणिस्तानमध्ये सिच्युएशन चालू आहे, तालिबान हिंसा मोठ्या प्रमाणात करत आहे ना, त्याच्यामध्ये इराण आणि इंडिया खूप चांगल्या प्रकारचा रोल, खूप महत्त्वाचा रोल प्ले करू शकतात. हे कशावरून बोललं जाते तर आत्ता जे इब्राहिम रईसी आहेत नवीन इराणचे प्रेसिडेंट, त्यांचा शपथविधी होता, त्याला आपले एक्सटर्नल अफेअर मिनिस्टर जयशंकर यांनी हजेरी लावली होती. आणि त्याच्यामध्ये जे डिस्कशन झालं ना, त्या डिस्कशनवरून आउटकम हा निघत आहे की इराण आणि इंडिया खूप युजफुल म्हणजे खूप महत्त्वाचा रोल अफगाणिस्तानच्या सिच्युएशनवरती पार पाडू शकतो. अशा प्रकारचं वक्तव्य एस जयशंकर यांनी त्यांच्या कॉन्फरन्समध्ये केलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. त्याच्याशी रिलेटेड खरं तर ही न्यूज महत्त्वाची. मग याच्यातून की पॉईंट पहिला काय बघायचं तर इराणचं लोकेशन व्यवस्थितरित्या बघून ठेवणं आपल्याला गरजेचं होऊन बसतं. त्याचबरोबर इराणचं इंडियासोबतचं रिलेशनशिप कशा पद्धतीचं आहे ही इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून बघून ठेवणं महत्त्वाचं होऊन बसतं या न्यूजच्या अंतर्गत. आता इराणचं लोकेशन व्यवस्थितरित्या मॅपवरती बघून ठेवूया इंडियापासून कशा पद्धतीनं आहे ते. या मॅपवरती आपण लोकेशन व्यवस्थितरित्या बघू शकतो. इथं इंडिया आहे आणि इंडियापासून या साईडला आपण गेलो तर इथं आपल्याला इराणचं लोकेशन पाहाव्यास मिळते. त्याचबरोबर इकडं आपल्याला अफगाणिस्तानचं लोकेशन पाहाव्यास मिळते. समजते तुम्हाला? आणि या अफगाणिस्तानविषयीच या 2 कंट्रीमध्ये बातचीत चालू असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. कोणत्या 2 कंट्रीमध्ये तर इराण आणि इंडियामध्ये. समजते? आणि या 2 कंट्री ज्या आहेत त्या अफगाणिस्तानमध्ये जी काय सिच्युएशन चालू आहे ना त्याच्यावरती सोल्युशन काढण्यासाठी महत्त्वाचा रोल प्ले करू शकतात असं आपल्याला पाहाव्यास मिळते दोघांचे जे डिस्कशन झालं त्याच्या आउटकममधून. त्याचबरोबर महत्त्वाचे इतर टॉपोग्राफी काय आहे, इथं पर्शियन गुल्फ आहे, इथं रेड सी आहे, इथं गुल्फ ऑफ ॲडन आहे, आणि हा जो आहे तो एरिया आहे गुल्फ ऑफ ओमानचा. इकडं अरेबियन सी दिसतं, इथं लक्षद्वीप सी आहे, इथं बे ऑफ बेंगॉल आहे. खालचा जो हा एरिया आहे तो हिंद महासागराचा एरिया आहे, इंडियन ओशनचा एरिया असलेला आपल्याला पाहाव्यास मिळतो. त्याची इन्फॉर्मेशन आपल्याला मॅपच्याद्वारे माहिती असणं गरजेचं होतं, त्यामुळं मॅप तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. पुढची न्यूज आहे विशेष करून पीर पंजाल
व्हॅलीतला जो राजौरी एरिया आहे ना, तिथं 2 आतंकवाद्यांना मारण्यामध्ये आपल्या आर्मीला यश आलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. त्याच्याच रिलेटेड खरं तर न्यूज आहे आणि याच्यामध्ये पीर पंजाल व्हॅलीचा उल्लेख आला. त्याच्यामुळं पहिला पॉईंट आपला आहे पीर पंजाल व्हॅलीची इन्फॉर्मेशन आपण बघून ठेवणं गरजेचं आहे. जॉग्राफीच्या माध्यमातून ते गरजेचं होऊन बसतं. त्याच्यासाठी खरं तर ही महत्त्वाची न्यूज आहे आपल्याला. पुढची न्यूज आहे ट्विटरशी रिलेटेड असणारी न्यूज आहे आणि विशेष करून दिल्ली हायकोर्टाने ट्विटरला विचारलं होतं, जो चीफ कंप्लायन्स ऑफिसर असेल किंवा रेसिडेंट ग्रीव्हन्स ऑफिसर असेल त्यांची नेमणूक कशा पद्धतीनं होते अशा प्रकारचा क्वेश्चन दिल्ली हायकोर्टानं ट्विटरला विचारला गेला होता याच्या अगोदर. त्याच्यावरती ट्विटरनं उत्तर दिलं आहे की नवीन IT रूल जे आलेले आहेत त्याच्यानुसार चीफ कंप्लायन्स ऑफिसर आणि रेसिडेंट ग्रीव्हन्स ऑफिसर यांची अपॉइंटमेंट होत असते त्या प्रोसिजरनुसार, असं कुठंतरी उत्तर जे ट्विटर आहे त्या ट्विटरच्या ऑफिशियल्सने दिलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. मग आता याच्यामध्ये महत्त्वाचा पॉईंट काय आला तर नवीन IT रूल 2021चा उल्लेख आलेला आहे याच्यामध्ये. मग त्याची डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला असायला पाहिजे. नवीन IT रूल 2021 काय आलेले हे जास्त न्यूजमध्ये होतं, कारण व्हॉट्सअपनं सुद्धा जास्त वाद गव्हर्नमेंटशी घातलेला आपल्याला पाहाव्यास मिळाला होता. त्यामुळं सुद्धा हे जास्त IT रूल, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी रूल नवीन जे 2021चे आलेले आहेत ते जास्त न्यूजमध्ये होते. त्यामुळं आपल्याला त्याची इन्फॉर्मेशन असणं कुठंतरी गरजेचं आहे आणि त्याच्यावरती मी वेगळं ऑलरेडी लेक्चर बनवून ठेवलेलं आहे. त्यामुळं ते लेक्चरची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, ते तुम्ही व्यवस्थितरित्या बघून घ्या. एकाच ठिकाणी तुम्हाला टोटल इन्फॉर्मेशन याची देण्याचा मी प्रयत्न केला आहे. पुढची न्यूज आहे सुप्रीम कोर्टाशी रिलेटेड आणि त्या न्यूजच्या अंतर्गत जे चीफ जस्टिस ऑफ इंडिया आपले NV रामन आहेत यांनी काय सांगितलं की जर तुम्ही ट्रायब्युनल्सच्या म्हणजे याने गव्हर्नमेंटला प्रश्न विचारला आपल्याला पाहाव्यास मिळते. जर तुम्ही ट्रायब्युनल्सच्या वेकन्सीज भरणार नसाल तर मग तुमचा उद्देश ट्रायब्युनल्स बंद करणं असा तर नाही आहे ना, अशा प्रकारचा क्वेश्चन त्याने गव्हर्नमेंटला विचारलेला आपल्याला पाहाव्यास मिळतं. आता ट्रायब्युनल्स म्हणजे वेगवेगळ्या इश्यूवरती सोल्युशन काढण्यासाठी ट्रायब्युनल्सची स्थापना केली जाते. फॉर एक्झाम्पल अनेक राज्यांमध्ये रिव्हरवरून वाद चालू आहे, नदी डिस्प्यूट, नदीवरून मोठ्या प्रमाणात वाद चालू असलेला आपल्याला पाहाव्यास मिळतं. मग त्याच्यावरती सोल्युशन काढण्यासाठी सुद्धा वेगवेगळ्या ट्रायब्युनल्सची स्थापना केली जाते. समजते तुम्हाला. आणि याच ट्रायब्युनल अशा प्रकारच्याच ट्रायब्युनल्सविषयी या न्यूजमध्ये बोललं गेले आणि सुप्रीम कोर्ट त्याच्याविषयीच गव्हर्नमेंटला प्रश्न विचारताना आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि चीफ जस्टिस ऑफ इंडियाकडून सांगण्यात आलं की जवळजवळ 200पेक्षा जास्त वेकन्सीज आपल्याला तिथं पाहाव्यास मिळत आहेत आणि तरीसुद्धा तुम्ही त्या वेकन्सीज जर भरत नसाल तर तुमचा उद्देश ट्रायब्युनल्स बंद करणे असा तर नाही आहे ना, असा प्रश्न सुप्रीम कोर्टानं त्याच्यामध्ये विचारलेला आपल्याला पाहाव्यास मिळतं. समजते. आता पहिला आणि महत्त्वाचा की पॉईंट याच्यातला काय तर ट्रायब्युनल स्थापन करण्याची प्रोसिजर काय आणि ते कोणकोणत्या कारणासाठी आपण ट्रायब्युनल्सची स्थापना करू शकतो आणि आत्ता कोणकोणते ट्रायब्युनल्स महत्त्वाचे स्थापन केलेले आहेत इंडियामध्ये आपल्या, त्याचे डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असणं कुठंतरी गरजेचं होऊन बसतं या न्यूजच्या अंतर्गत. पुढची न्यूज आहे एका महत्त्वाच्या पर्सनॅलिटीशी रिलेटेड आणि ती पर्सनॅलिटी आहे अबनिंद्रनाथ टागोर. आणि हे जे अबनिंद्रनाथ टागोर होते ते रवींद्रनाथ टागोरांचे नेफ्यू असलेले आपल्याला पाहाव्यास मिळतात आणि त्यांचं विशेष करून योगदान कशामध्ये आहेत, ज्या देशाशी रिलेटेड प्रेम दाखवणाऱ्या ज्या पेंटिंग आहेत ना त्याच्याशी रिलेटेड त्यांचं खरं तर योगदान असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं. मग त्याच्यामध्ये स्वदेशी मुवमेंट ज्यावेळेस होती ना त्यावेळेस स्वदेशीशी रिलेटेड त्यांनी एक थीम तयार केली होती. त्यांनी एक खूप सुंदर पेंटिंग तयार केली होती. त्या काही पेंटिंगचं एक्झाम्पल इथं दिलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते आणि त्या पेंटिंगमधून सुद्धा लोकांना खूप मोठ्या प्रमाणात प्रेरणा मिळाली होती. त्यामुळे त्यांच्या पेंटिंगसुद्धा जास्त महत्त्वाच्या ठरलेल्या आहेत असं आपल्याला या न्यूजच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर भारत माता पेंटिंग जी त्यांची आहे ती पेंटिंगसुद्धा जास्त गाजलेली आहे आत्तापर्यंत. ती पेंटिंग विविध न्यूजपेपरमध्ये सुद्धा रेफर केलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. त्यामुळे आता या न्यूजमध्ये पहिला महत्त्वाचा पॉईंट काय आला तर अबनिंद्रनाथ टागोर यांच्याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवणं गरजेचं होऊन बसतं. दुसरा की पॉईंट आपला काय आहे तर दुसरा की पॉईंट आहे स्वदेशीचा उल्लेख इथं आलेला आहे. मग स्वदेशी मुवमेंट, स्वदेशी चळवळ जी होती ना त्या स्वदेशी चळवळीची जी हिस्ट्री आहे त्याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याकडे असणं गरजेचं आहे. त्याचा टोटल आपला अभ्यास असणं गरजेचं होऊन बसतं या न्यूजच्या अंतर्गत. आणि त्याच्यानंतर पुढं काय सांगितलं, हे जे पेंटिंग करत होते ना ते वेस्टर्न स्टाईलला न फॉलो करता ते मुघल आणि राजपूत स्टाईलला फॉलो करत होते.
मग याच्याशी रिलेटेड काय आहे तर आर्ट आणि कल्चरच्या माध्यमातून आपण मोगल स्टाईल काय होती, राजपूत स्टाईल काय होती, हे आर्ट अँड कल्चरच्या माध्यमातून आपण बघून ठेवणं गरजेचं आहे. त्या सब्जेक्टच्या माध्यमातून हे महत्त्वाचं होऊन बसतं. आणि त्यांचं जे हे कार्य आहे ना त्याला 150 वर्ष पूर्ण होत आहेत, त्यामुळं सेलिब्रेशनसुद्धा होत असल्यामुळं हे जी पर्सनॅलिटी आहे ती न्यूजमध्ये असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. त्यामुळे एवढे की पॉईंट आपण बघून ठेवणं गरजेचं होऊन बसतं या न्यूजच्या अंतर्गत. या पेजवरची पहिली न्यूज आहे तालिबानशी रिलेटेड, विशेष करून अफगाणिस्तानशी रिलेटेड असणारी न्यूज असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. मग त्याच्यामध्ये अफगाणिस्तानमध्ये जे तालिबान हिंसा मोठ्या प्रमाणात करत आहेत ना, त्यांनी पहिल्यांदा क्लेम केला आहे, म्हणजे प्रोव्हिन्शियल सिटी जी कॅपिटल सिटी आहे ती त्यांच्या ताब्यात आहे असं त्यांनी पहिल्यांदा क्लेम केलेला आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि तशा प्रकारची सिच्युएशनसुद्धा तिथे निर्माण झालेली आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि त्याच्याचमध्ये महत्त्वाच्या जे मीडिया प्लॅटफॉर्म तिथला आहे त्याच्या हेडला सुद्धा त्यांनी त्यांचीसुद्धा हत्या केलेली आपल्याला पाहाव्यास मिळते या न्यूजच्या अंतर्गत. त्यांचं नाव आहे दवा खान, यांची या कारमध्ये गोळ्या झाडून हत्या केलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि मोठ्या प्रमाणात एकंदरीतच तालिबान जे आहे ते हिंसा तिथं पसरवण्याचं कार्य करत आहेत आणि तिथली सत्ता हिंसेच्या जोरावरती हस्तगत करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आपल्याला पहिला तर की पॉईंट काय माहिती पाहिजे तर अफगाणिस्तानमधली सिच्युएशन इंटरनल काय चालू आहे, नेमकं तिथं काय चालू आहे, अशी सिच्युएशन का निर्माण झाली, याच्यासाठी आपल्याला काय माहिती पाहिजे तर त्याची हिस्ट्री टोटल आपल्याला माहिती असणं कुठंतरी गरजेचं आहे. त्यामुळे ती हिस्ट्री काय आहे त्याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, पहिला की पॉईंट. दुसरा की पॉईंट काय तर अफगाणिस्तानचं लोकेशन आपण बघून ठेवणं गरजेचं आहे, जे की ऑलरेडी आपण आता बघितलं होतं. इराणचं लोकेशन ज्यावेळेस आपण बघत होतो त्यावेळेस, त्यामुळे त्याचं लोकेशनसुद्धा आपण बघून ठेवणं गरजेचं आहे, दुसरा की पॉईंट. आणि तिसरा की पॉईंट काय तर अफगाणिस्तान आणि इंडियाचं इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून अभ्यास करून ठेवणं गरजेचं आहे. अफगाणिस्तान आणि इंडियाचं इंटरनॅशनल रिलेशन कशा पद्धतीचं आहे याचीसुद्धा डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असणं कुठंतरी गरजेचं आहे या न्यूजच्या अंतर्गत. पुढची न्यूज आहे युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलशी रिलेटेड असणारी ही न्यूज असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि त्याच्यामध्ये विशेष करून काय झालं तर युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलचे इंडिया जो आहे तो परमनंट मेंबर नाही आणि इंडियाला परमनंट मेंबर करण्यासाठी जे ऑलरेडी परमनंट मेंबर आहे त्यांनी सहकार्य करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये विशेष करून USA सहकार्य करेल असं वाटत होतं. जेव्हापासून जो बायडन गव्हर्नमेंट आले तेव्हापासून पॉलिसी बदलेल असं वाटत होतं, परंतु जो बायडन गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा पॉलिसी सेम ठेवण्यात आली. म्हणजेच काय तर ते काय आता कमिटेड नाही आहेत की इंडियाला परमनंट मेंबर युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलचं करायचं याच्यासाठी, ती सांगणारी खरं तर न्यूज आहे. मग त्याच्यामध्ये पहिला की पॉईंट आपल्याला बघायचा आहे युनायटेड नेशनविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. आता युनायटेड नेशनविषयी का तर युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल आहे ते युनायटेड नेशनचीच एक संस्था असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. त्यामुळे आपल्याला युनायटेड नेशनशी रिलेटेड माहिती असणं गरजेचं आहे, पहिला की पॉईंट. दुसरा की पॉईंट आपला काय तर युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे, बरोबर आहे. आणि तिसरा की पॉईंट आपला काय तर इंडिया USA रिलेशनशिप आपल्याला डिटेलमध्ये माहिती असणं गरजेचं आहे, त्याचा डिटेलमध्ये अभ्यास आपण करून ठेवणं गरजेचं होऊन बसतं या न्यूजच्या अंतर्गत. पुढची न्यूज आहे ती न्यूज आहे इंडिया, श्रीलंका आणि मालदीवशी रिलेटेड असणारी न्यूज आहे. आणि तिन्ही देशांचे जे ऑफिशियल्स आहेत, श्रीलंका असू द्या, मालदीव असू द्या किंवा इंडिया असू द्या, यांची व्हर्च्युअल मीटिंग झालेली आपल्याला पाहाव्यास मिळाली. आणि त्यांनी विशेष करून महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये सहकार्य आणि सिक्युरिटीची निर्मिती करण्याचा प्रयत्न त्याच्यामध्ये केलेला आपल्याला पाहाव्यास मिळतो. आणि त्याच्यासाठी तिन्ही कंट्रीचे जे ऑफिशियल्स आहेत, तिन्ही कंट्रीज ज्या आहेत त्या ॲग्री झालेल्या पाहाव्यास मिळतात. मग ते एरियाज कोणकोणते आहेत तर मराईन सिक्युरिटी, म्हणजे समुद्रातील जे जीवजंतू आहेत किंवा समुद्राशी रिलेटेड आणखी काही गोष्टी आहेत त्याला सिक्युरिटी प्रोव्हाइड तिन्ही कंट्रीकडून केली जाईल. त्याचबरोबर ह्युमन ट्रॅफिकिंग जी मानवी तस्करी होती ना त्याच्यामध्ये सुद्धा तिन्ही कंट्री मिळून कार्य करताना आपल्याला पाहाव्यास मिळतात. त्यानंतर काउंटर टेररिझम म्हणजे आतंकवादी कारवायांना विरोध करण्यासाठी तिन्ही कंट्री कार्य करताना आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि त्याचबरोबर सायबर सिक्युरिटीसाठी सुद्धा तिन्ही कंट्री एकत्र येऊन कार्य करताना आपल्याला पाहाव्यास मिळतात. त्याच्यासाठी खरं तर ही मीटिंग महत्त्वाची मानली जाते. आणि त्याचबरोबर मग आता याच्यामध्ये पहिला की पॉईंट आपला काय आहे तर इंडियाचं श्रीलंकासोबत रिलेशन कशा पद्धतीचं आहे आणि इंडियाचं मालदीवसोबत रिलेशन कशा पद्धतीचं आहे याची डिटेल इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवणं कुठंतरी गरजेचं होऊन बसतं या न्यूजच्या अंतर्गत. पुढची न्यूज आहे युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलविषयी. आत्ताच आपण वरच्या न्यूजमध्ये बोललो होतो युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलविषयी. याच युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलविषयी
मध्ये इंडियानं स्वतःचं मत मांडलं आहे, अशा प्रकारचं की ज्याच्यामध्ये इंडियानं सांगितलं आहे की आतंकवाद्यांना सहकार्य करणाऱ्या गव्हर्नमेंटची स्थापना आपण होऊ द्यायला नाही पाहिजे, अशा प्रकारचं स्टेटमेंट त्यांनी केलेलं आहे. तर हे स्टेटमेंट उद्देशून कशाला केले, तर अफगाणिस्तानला उद्देशून केलेलं आहे. कारण अफगाणिस्तानमध्ये तालिबानचं वर्चस्व वाढत असताना आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि अफगाणिस्तानमध्ये गेल्या 20 वर्षांच्या पूर्वी, 20 वर्षांच्या अगोदर तालिबानची सत्ता होती. आणि हे तालिबानी जे आहेत ना, ते आतंकवादाने सहकार्य करणारे आयडिओलॉजीचे लोक आहेत. आणि त्यांचं जर सरकार अफगाणिस्तानमध्ये स्थापन होत असेल तर भविष्यात सुद्धा आतंकवाद्यांना सहकार्य करण्याचं कार्य त्यांच्याकडून होईल. त्यामुळे त्याच्या अगोदरच आपण त्यांना डिसमेंटल करायला पाहिजे. आपण त्यांना तशा प्रकारच्या कृतीपासून रोकायला पाहिजे, अशा प्रकारचं मत इंडियानं युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलमध्ये मांडलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. समजते तुम्हाला? पुढची न्यूज आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाशी रिलेटेड असणारी न्यूज असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि जी मॉनिटरी पॉलिसी कमिटी आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाज मॉनिटरी पॉलिसी कमिटी आहे ना, त्याला आपण MPC असं म्हणतो. त्यांनी फ्रायडेला म्हणजे शुक्रवारी डिसिजन घेतला आहे की रेपो रेट जो आहे तो 4%च ठेवण्यात येईल. म्हणजे त्याच्यामध्ये कोणताही बदल केला जाणार नाही, असं डिसिजन बहुमतानं घेण्यात आलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. याच्यासाठी सुद्धा वोटिंग होत असतं कोणताही रेट जर ठरवायचा असेल तर. आणि बहुमताने मग रेपो रेट आहे तेवढाच ठेवण्याचं ठरलेलं आहे. आणि तो रेपो रेट किती 4% आहे आता. आणि तो सेम रेपो रेट ठेवण्याचं त्याच्यामध्ये डिसिजन झालेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं. मग याच्यामध्ये पहिला की पॉईंट आपला काय, तर रेपो रेट काय आहे याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. आणि दुसरा की पॉईंट काय, तर RBIचे वेगवेगळे रेट जे असतात ना, ते रेट कोणकोणते आहेत, त्याचे डेफिनेशन काय, त्याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. आणि तिसरा पॉईंट काय, तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाज मॉनिटरी पॉलिसी कमिटी काय आहे, त्याची अपॉइंटमेंट कशा पद्धतीनं होते, त्याचे चेअरमन कोण असतात, याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असणं या न्यूजच्या अंतर्गत गरजेचं होऊन बसतं. पुढची न्यूज आहे ते इंडियन वुमन्स हॉकी टीमशी रिलेटेड न्यूज आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये थोडक्यात आपलं ब्रॉन्झ मेडल हुकलेलं आहे अशी सांगणारी ही खरं तर न्यूज आहे. आणि याच्यामध्ये वुमन्स हॉकी टीमची जर कामगिरी तुम्ही मॅच जर बघितली असेल ना, तर ती वाखाणण्याजोगी कामगिरी होती. कारण आजपर्यंत आपण ब्रॉन्झपर्यंत सुद्धा पोचलो ना. आजपर्यंत म्हणजे गेल्या 40 वर्षांचा जर विचार केला तर गेल्या 40 वर्षामध्ये आपण मेडलपर्यंत पोचलो नव्हतो. परंतु या मुलींनी आपल्याला ब्रॉन्झ मेडलपर्यंत आपल्या देशाला नेऊन पोचवलं होतं. थोडक्यात आपलं ब्रॉन्झ मेडल हुकलं आहे. त्यामुळंच याच्यामध्ये त्या दुःखी असलेल्या पाहाव्यास मिळतात आपल्याला. आणि त्याच्याशी रिलेटेड मग आपले जे प्रधानमंत्री आहेत, प्राईम मिनिस्टरनी सुद्धा यांना कॉल करून शुभेच्छा दिल्या होत्या. विशेष करून तुमची जी कामगिरी आहे त्याच्याबद्दल शुभेच्छा, त्यांच्या कामगिरीबद्दल शुभेच्छा दिल्या होत्या. मेडल नाही मिळालं याचा अर्थ तुमचं कर्तृत्व कमी होत नाही, अशा प्रकारचं भाषासुद्धा त्यांनी केलेलं आपल्याला पाहाव्यास मिळालं होतं. जरी मेडल नाही मिळालं तरी ही एक प्रेरणा देणारी गोष्ट आहे देशातल्या प्रत्येक मुलाला, देशातल्या प्रत्येक नागरिकाला. त्यामुळं खरं तर यांच्याविषयी जास्त उत्साह खरं तर देशातून साजरा केला जातो. यांच्या कामगिरीविषयी जरी मेडल नाही मिळालं तरी देशाने यांना मनातून मेडल दिलेलं आहे, अशी सिच्युएशन कुठेतरी निर्माण झालेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. समजते? आणि ती सांगणारी खरं तर ही न्यूज आहे, त्यामुळे सुद्धा इम्पॉर्टंट होऊन बसते. आणि हॉकी हा यावेळेस जास्त न्यूजमध्ये असणारा स्पोर्ट आहे विशेष करून. कालच मी तुम्हाला सांगितलं होतं, हॉकी हा तुम्हाला वाटत असेल हा राष्ट्रीय खेळ आहे आपला राष्ट्रीय खेळ कोणताही नाही आजपर्यंत. त्यामुळे याची इन्फॉर्मेशन तुम्हाला असणं कुठंतरी गरजेचं आहे. आपल्याला हॉकी हा आपला राष्ट्रीय खेळ आहे, मिसकन्सेप्शन आहे. आपला कोणताही राष्ट्रीय खेळ नाही. आणि याच्यामध्ये गव्हर्नमेंटची पॉलिसी काय आहे, तर सर्व खेळांना समान संधी मिळायला पाहिजे, समान पॉप्युलरिटी मिळायला पाहिजे. त्याच्यासाठी कोणताही एक खेळ इंडियाचा एक नॅशनल स्पोर्ट म्हणून डिक्लेअर करता येत नाही. याच्यासाठी आपला आजपर्यंत कोणताही स्पोर्ट हा नॅशनल स्पोर्ट म्हणून डिक्लेअर केला गेलेला नाही. हा खूप महत्त्वाचा फॅक्ट आहे, त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं होऊन बसतं. इथं आपल्या न्यूज संपत आहेत. आता आपण आर्टिकल्स डिस्कस करायला सुरुवात करूयात. बघूयात कोणती महत्त्वाची आजचे आर्टिकल आहेत ते डिस्कस करायला सुरुवात करूयात. आपलं जे पहिलं आर्टिकल आहे ना, ते स्कूल्सविषयी बोलणारं आर्टिकल असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. विशेष करून स्कूल चिल्ड्रन्स जे आहेत त्यांच्याविषयी बारणारं आर्टिकल आपल्याला असलेलं पाहाव्यास मिळते. आणि याच्यामध्ये विशेष करून एका महत्त्वाच्या प्रश्नावर बोललं गेलं आहे की जर आपल्या देशामध्ये मॉल्स उघडू शकतात, बार्स उघडू शकतात, वेगवेगळे रेस्टॉरंट्स उघडू शकतात, महत्त्वाचे ऑफिसेस उघडू शकतात, तर स्कूल का नाही उघडू शकत, याच्यावरती डिस्कस करायचा याच्यामध्ये प्रयत्न केला आहे. आणि विशेष करून आता स्कूल
ओपन नाही आहेत, म्हणजे आपण कशावरती डिपेंड आहे, तर आपण ऑनलाईन एज्युकेशनवरती डिपेंड आहोत. बरोबर आहे. मग त्याच्यामध्ये त्यांनी हे सांगितले की अनेक लोकसंख्येकडे, अनेक लोकांकडे स्मार्टफोन उपलब्ध नाहीत. त्यामुळं स्मार्टफोन उपलब्ध नसल्यामुळं, अँड्रॉइड मोबाईल उपलब्ध नसल्यामुळं ते ऑनलाईन एज्युकेशन घेऊ शकत नाहीत. त्याचबरोबर जर ते ऑनलाईन एज्युकेशन घेत नसतील, त्याचबरोबर त्यांच्याकडे आणखी काय प्रॉब्लेम आहेत की असे चिल्ड्रन्स पण आहेत की त्यांचे आईवडील शिकलेले नाहीत, त्यामुळे ते स्वतःच्या मुलाला शिकवू शकत नाहीत. त्याचबरोबर ते पर्सनल ट्युटर्स जे असतात, पर्सनल टीचर्स जे असतात, ते सुद्धा अफोर्ड करू शकत नाहीत. मग अशा लोकसंख्येचा आपण ऑनलाईन एज्युकेशनमध्ये विचार केला गेला नाही आपल्याकडून, आपल्या सरकारकडून, गव्हर्नमेंटकडून, किंवा गव्हर्नमेंट पॉलिसीजमध्ये त्यांना कुठेही स्थान दिलं गेलं नाही, असं कुठंतरी या आर्टिकलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चनं काय सांगितलं होतं, ते सुद्धा वाक्य इथं अधोरेखित करून त्यांनी सांगितले की इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चनं हे सांगितलं होतं की मुलांना कोविडपासून कमी रिस्क आहे, परंतु जे त्यांच्याशी रिलेटेड लोक असतात, म्हणजे बस चालवणार आहे, जर बसने मुलाला पाठवायचं आहे शाळेमध्ये, शाळेची बस येणार आहे, त्याचबरोबर मग त्या बसशी रिलेटेड जे कर्मचारी आहेत ते फुल्ली वॅक्सिनेटेड पाहिजे, अशा प्रकारचं त्याच्यामध्ये सांगितलं गेलं होतं. परंतु याच्यामध्ये भर आपण कशावर देणं गरजेचं आहे की इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने हे सांगितलं की लहान मुलांना कोविडची रिस्क कमी आहे. त्यामुळं मग रिस्क कमी असली तरीसुद्धा जर आपण स्कूल बंद ठेवत असेल तर कुठंतरी मग आपण त्यांच्या फ्युचरशी खिलवाड करत आहोत, त्यांच्या फ्युचरशी मुलांच्या खेळत आहोत, असं कुठंतरी याच्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची गोष्ट काय, तर लहान मुलाला जे सोशल ॲक्टिव्हिटीज जास्त शिकण्याचा तो प्रयत्न करत असतो त्याच्या सराउंडिंग्समधून. परंतु कोविड-19मुळे त्याला त्याचं सराउंडिंगच भेटत नाही, त्याला त्याचे स्कूलमेट भेटत नाही आहेत, त्याला त्याचे फ्रेंड्स भेटत नाही आहेत, त्याला टीचर्स त्याचे भेटत नाही आहेत. त्यामुळं त्याला जे सराउंडिंग्स पाहिजे त्याच्या डेव्हलपमेंटसाठी ते त्याला भेटत नाहीत, म्हणजेच कुठंतरी त्याचं बालपण म्हणजे चाइल्डहूड त्याचं आपण हिरावून घेत आहोत अशा प्रकारच्या पॉलिसीजमधून, असं या आर्टिकलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला पाहाव्यास मिळतोय. म्हणजे एकंदरीत या आर्टिकलचा कोर गाभा काय आहे, तर या आर्टिकलचा कोर हा आहे की स्कूल लवकरात लवकर चालू करायला पाहिजे, असं कुठंतरी या आर्टिकलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. समजते तुम्हाला. याच्या अगोदर एक एज्युकेशन पॉलिसीवरती आर्टिकल आलं होतं आणि त्याच्यामध्ये हे सांगितलं की आपण डिस्कस पण केलं होतं की आपण एज्युकेशनला सगळ्यात जास्त महत्त्व द्यायला पाहिजे. ज्या महासत्ता कंट्रीज आता आहेत ना, त्या सगळ्यात जास्त एज्युकेशनला महत्त्व देतात. जपानचं उदाहरण त्याच्यामध्ये दिलं होतं. जपानमध्ये कोविडचा पीक होता तरीसुद्धा तिथले स्कूल चालू होते आणि आत्तासुद्धा चालू आहेत. तिथं असं कधीच झालं नाही की स्कूल बंद करावं लागलेत. समजते तुम्हाला. म्हणजे एज्युकेशनला जपान कंट्री महासत्ता कंट्री मानली जाते जगातील, आणि जपान कंट्री ही एज्युकेशनला एवढी महत्त्व देते, तर मग आपण सुद्धा जर त्या रेंजमध्ये आपल्या देशाचा विकास करू पाहत असेल ना, तर आपण स्वतः एज्युकेशनला तेवढंच इम्पॉर्टन्स द्यायला पाहिजे, असं त्या आर्टिकलमध्ये सांगितलं होतं. आणि त्याचाच कुठंतरी थोडक्यात त्याला सपोर्ट करणार हे आर्टिकल आपल्याला असलेलं पाहाव्यास मिळते. समजते तुम्हाला. एवढंच या आर्टिकलमध्ये महत्त्वाचं आहे. याच्यापेक्षा जास्त काही फॅक्च्युअल गोष्टी याच्यामध्ये दिलेल्या नाहीत, परंतु याच्यामधून आपल्याला की पॉईंट काय बघायचे आहेत ते बघणं गरजेचं आहे. याच्यामधून आपल्याला नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आपली काय आहे याचा डिटेल अभ्यास करून ठेवणं कुठंतरी गरजेचं होऊन बसतं. हा की पॉईंट आपण या आर्टिकल्समधून घेऊ शकतोय. पुढचं आर्टिकल आहे ते डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन विषयी बोललं जाणारं आर्टिकल असलेलं पाहाव्यास मिळते. विशेष करून याच्यामध्ये साऊथ एशियाविषयी बोललं गेलं आहे, दक्षिण आशियाविषयी याच्यामध्ये बोललं गेलं आहे. मग दक्षिण आशियाई ज्या कंट्रीज आहेत ना, त्या कंट्रीज डिजिटली ट्रान्सफॉर्म होत असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. कारण का डिजिटल जास्त व्यवहार करत असताना आपल्याला त्या कंट्रीज पाहाव्यास मिळतात. कारण का तर प्रॅक्टिकल आपण जाऊ शकत नाही, कारण का तर कोविड-19 सिच्युएशन चालू आहे आणि कोविड-19मुळं आता लोकसंख्या जी आहे ते डिजिटल बेस्ड जास्त झाली आहे. डिजिटल बेस्ड म्हणजे काय, तर इंटरनेटवरती अवलंबून जास्त झालेले आपल्याला पाहाव्यास मिळते. छोट्या नेपाळचा जरी आपण विचार केला, हा छोटा देश आहे, आपल्या शेजारचीच कंट्री आहे, त्याच्यामध्ये सुद्धा कोविड-19 पिरियडमध्ये जवळजवळ 11% लोकांनी ब्रॉडबँड सुविधा घेतलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. ब्रॉडबँड सुविधा म्हणजे वायफाय ज्याला आपण म्हणतो ती सुविधा 11% लोकांनी घेतलेली, जास्त 11% लोकांनी घेतलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. त्याचबरोबर पुढं काही आकडेवारी देण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.
पुढं काय आकडेवारीमध्ये काय सांगितलं की बांगलादेशचा जर एकट्या बांगलादेशचा जर आपण विचार केला तर बांगलादेशचा 70 ते 80% सेल्स जो आहे ते ऑनलाईन झालेला आपल्याला 2020 पाहाव्यास मिळाला आणि त्याच्यामध्ये बांगलादेशनं जवळजवळ $708.46 मिलियनचा रेव्हेन्यू कमावला, त्याच्यामध्ये कमाई केली असं त्याच्यामध्ये सांगितले. आणि त्याचबरोबर याच्यामध्ये कमतरता सुद्धा आहेत. मग त्याच्यामध्ये भारतामध्ये लॅक ऑफ इंटरनेट काय आहे, पॉप्युलेशन 50% पॉप्युलेशनकडे इंटरनेट नाही भारतामध्ये. त्याचबरोबर पुढं बांगलादेशचा विचार केला आहे, 59% बांगलादेशी लोकांकडे 59% बांगलादेश पॉप्युलेशनकडे इंटरनेट नाही. त्याचबरोबर पाकिस्तान मध्ये हे पर्सेंटेज काय तर 65% पर्सेंटेज आहे. ते समजते तुम्हाला, म्हणजे 88% लॅकिंग ॲक्सेस टू इंटरनेट पॉवर्ड होम स्कूलिंग. म्हणजे त्याच्यामध्ये स्कूलचं सुद्धा तीच प्रश्न आहे. आता आपण काय बघितलं की पॉप्युलेशन 50% पॉप्युलेशन भारतामध्ये असं आहे की त्यांच्याकडे इंटरनेट अवेलेबल ते करू शकत नाही. त्याचबरोबर बांगलादेशमध्ये थोडं कमी तीच परिस्थिती आहे. पाकिस्तानमध्ये जवळजवळ 65% तशा प्रकारची लोकसंख्या. आणि जर एकूण आपण एज्युकेशन पॉलिसीचा जर विचार केला एकूण साऊथ एशियन कंट्रीचा, तर 88% एज्युकेशन हे ऑनलाईन होऊ शकत नाही अशी परिस्थिती निर्माण होत असताना आपल्याला पाहाव्यास मिळते. मग आपण डिजिटल ट्रान्सफॉर्मर जर होत असेल तर तशा प्रकारचे इक्विपमेंटसुद्धा आपण डेव्हलप करायला पाहिजे, त्या प्रकारचे आपण इन्स्ट्रुमेंटसुद्धा डेव्हलप करायला पाहिजे. आणि याच्या तुलनेमध्ये आता ह्या विकसित कंट्रीज आहेत, काय अविकसित कंट्रीज आहेत. विकसनशील विशेष करून आपला भारत देश जो आहे तो डेव्हलपिंग कंट्री आहे, विकसनशील कंट्री आहे. मग आता विकसनशीलच्या कम्पेअर्डमध्ये जे विकसित देश आहेत, डेव्हलप्ड कंट्रीज आहेत, महासत्ता कंट्रीज आहेत, त्यांचा विचार इथे केला. त्याच्यामध्ये जपानचा विचार केला तर जपान हे टेक्नॉलॉजिकल हब मानला जातो. साऊथ कोरियासुद्धा टेक्नॉलॉजिकल हब मानला जातो. त्यामुळे त्यांना इंटरनेट ॲक्सेस करणं किंवा याच्याशी रिलेटेड कोऑर्डिनेशन करणं हे खूप सोपी गोष्ट आहे असं त्याच्यामध्ये सांगितलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि चायनाचा जर याच्यामध्ये विचार केला तर चायना 2024पर्यंत ई कॉमर्स इंडस्ट्रीमधली त्यांची इकॉनॉमी जी आहे ती $3 ट्रिलियनची होईल असे आकडेवारी आपल्याला सांगताना पाहाव्यास मिळते. म्हणजे चायनासुद्धा तशा प्रमाणात इलेक्ट्रिकल सेक्टरमध्ये ई कॉमर्स सेक्टरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रगती करत असताना आपल्याला पाहाव्यास मिळते. मग आपल्याला सुद्धा त्याप्रमाणे प्रगती करणं कुठंतरी गरजेचं आहे असं या आर्टिकलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला पाहाव्यास मिळतो. समजते तो? म्हणजे एकंदरीत यांना काय सांगायचं आहे की आपण कोविड-19चे सिच्युएशन बघता आपण डिजिटली खूप प्रगत होणं गरजेचं आहे. डिजिटली साऊथ एशियन प्रत्येक कंट्री असू द्या किंवा जगातील इतर कंट्रींचा जरी आपण ढोबळमानाने विचार केला तर त्या टोटल कंट्रीज ज्या आहेत त्या आता कशावरती डिपेंड होताना आपल्याला पाहाव्यास मिळतात. त्या सर्व ज्या आहेत त्या सर्व कंट्री डिजिटल बेसवरती डिपेंड होताना आपल्याला पाहाव्यास मिळतात, इंटरनेटवरती डिपेंड होताना आपल्याला पाहाव्यास मिळतात. आणि टोटल जग जे आहे ते डिजिटल बेस्ड जग झालेलं आहे असं आपल्याला पाहाव्यास मिळतं. त्यामुळे आपण सुद्धा त्या प्रमाणात प्रगती करायला पाहिजे. साऊथ एशियन कंट्रीजनी सुद्धा त्या प्रमाणात प्रगती करायला पाहिजे असं कुठंतरी या आर्टिकलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला पाहाव्यास मिळतं. समजते तुम्हाला? मग याच्याशी रिलेटेड की पॉईंट आपल्याला साऊथ एशियन एरिया कोणता आहे तो डिटेल एरिया बघून ठेवणं आपलं गरजेचं होऊन बसतं या आर्टिकलच्या माध्यमातून. समजते तुम्हाला? एवढं या आर्टिकलमध्ये महत्त्वाचं आहे. आणि दुसरं, इंटरनेटची आकडेवारी थोडीशी दिली ते 59%, 50% लोकसंख्येकडे इंटरनेट नाही आहे इंडियातल्या. त्यानंतर 65% पाकिस्तानमधल्या लोकांकडे इंटरनेट नाही आहे. ही सुद्धा आकडेवारी आहे ना ती थोडीशी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून त्याचा उपयोग तुम्ही एसेमध्ये वगैरे आन्सर रायटिंगमध्ये वगैरे करू शकताय. पुढचं हे छोटंसं आर्टिकल आहे. ते छोटंसं आर्टिकल जो नवीन टॅक्स लॉचं बिल मांडलं गेलं लोकसभेत, फ्रंट पेजला आत्ताच आपण बघितलं, त्याच्यातल्या काही तरतुदीविषयी बोलणारं आर्टिकल आहे. पण तो त्याचं अजून ॲक्टमध्ये रूपांतर झालं नाही, त्यामुळे तेवढं काही इम्पॉर्टंट होत नाही. परंतु महत्त्वाचं याच्यातून आपण की पॉईंट काय घेऊ शकतो तर नवीन टॅक्स रूल जो आला आहे ना, नवीन टॅक्स बिल जे मांडलं आहे, न्यू टॅक्स लॉ बिल 2021, हे बिल याच्यामध्ये काय काय तरतुदी आहेत याची डिटेल इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवणं गरजेचं होऊन बसतं या आर्टिकलच्या माध्यमातून. आणि पुढचं जर आर्टिकल आपण याच्या बघितलं ना ते हॉकीशी रिलेटेड टोटल आर्टिकल आहे. आता हॉकीशी रिलेटेड का आर्टिकल आलं आहे तर आता मेन्स हॉकी टीमनं काय केलं तर ब्रॉन्झ आपल्या देशाच्या नावे केलं टोकियो ऑलिम्पिकमध्ये. परंतु वुमन्स हॉकी टीम जी आहे ती सेमीफायनलमध्ये गेली, पण फायनल पार त्यांना करता आलं नाही. त्यामुळे ब्रॉन्झसुद्धा आपल्याला वुमन्स हॉकी टीममध्ये मिळालं नाही. परंतु त्यांची जी कामगिरी होती ना ती कामगिरी वाखाणण्याजोगी होती. त्यांचं कौतुक देशभरामध्ये होत असताना आपल्याला पाहाव्यास मिळते. त्यामुळे या आर्टिकलमध्ये हे सांगितलं की हॉकीमध्ये आणखी आपण काय काय प्रगती करायला पाहिजे आणि आजपर्यंत आपण काय प्रगती केली.
कारण का तर 41 वर्षांमध्ये मेन्स हॉकी टीम्स असू द्या किंवा हॉकी क्षेत्रामध्ये आपल्याला मेडल मिळालं नव्हतं. परंतु 41 वर्षांनंतर जे मेन्स हॉकी टीम आहे त्यांनी इतिहास रचला आणि पहिल्यांदा आपल्याला 41 वर्षांनंतर मेडल मिळायला आपल्याला पाहाव्यास मिळालं. आणि त्याच्यावरूनच मग आता राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार होता त्याचं नाव बदलून मेजर ध्यानचंद खेल पुरस्कार असं नाव त्याचं करण्यात आलं आहे. मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार, मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असं त्याचं नाव करण्यात आलं. त्याचीसुद्धा इन्फॉर्मेशन आपल्याला बघणं गरजेचं आहे. समजते तुम्हाला. मग या हॉकीचा उहापोह करणार हे आर्टिकल आहे आणि त्याच्यामध्ये मग आता जी कामगिरी केली लोकांनी त्याच्यावरती सुद्धा बोललं जाते कोणाचा किती वाटा होता, किती कोणी कामगिरी केलेली आहे त्याचा सुद्धा उहापोह करणार हे आर्टिकल असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं. समजतंय तुम्हाला. म्हणून आपल्याला पहिला की पॉईंट याच्यातून काय घ्यायचं आहे तर हॉकीविषयी डिटेल इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. हा पहिला की पॉईंट. दुसरा की पॉईंट काय तर मेजर ध्यानचंद जे हॉकीचे खूप महत्त्वाचे प्लेयर मानले जात होते ना त्यांच्याशी रिलेटेड सुद्धा इन्फॉर्मेशन आपल्याला बघून ठेवणं गरजेचं आहे. कारण आता ध्यानचंद जास्त न्यूजमध्ये काय आहेत, एक तर हॉकीमध्ये न्यूजमध्ये आहेत, हॉकीला ब्रॉन्झ मिळालं म्हणून न्यूजमध्ये आहेत. त्याचबरोबर राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारला आता त्याचं नाव बदलून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असं ठेवलेलं आहे. त्यामुळे सुद्धा आपल्याला ते इन्फॉर्मेशन असणं कुठंतरी गरजेचं आहे. आणि तिसरा की पॉईंट काय तर मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार याच्याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असणं कुठंतरी गरजेचं आहे. मी हे ऑलरेडी याच्या अगोदर पण तुम्हाला सांगून ठेवलेलं आहे. समजतंय तुम्हाला. इथं आपले महत्त्वाचे जे आर्टिकल्स होते ते आर्टिकल संपतायत आणि आपला द हिंदूसुद्धा आजचा इथं समाप्त होतोय. आशा आहे की मी तुम्हाला चांगल्या पद्धतीनं आजचा द हिंदू आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीतून समजावून सांगू शकलो असेल. जर आवडत असेल तर प्लीज लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा. आणि डिसलाईक का केलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून तुमच्या इन्स्ट्रक्शननुसार त्याच्यामध्ये मी इम्प्रोव्हायझेशन करू शकेन. आणि 2-3 दिवस झालं मला तोंड आलं असल्यामुळं जास्त शब्द चुकत आहेत, माझे उच्चार वगैरे नीट होत नाही. त्याला कारण हे की मला तोंड जास्त आल्यामुळं मला ते जास्त उच्चार करता येत नाही. त्यामुळे तेवढं तुम्ही समजून घ्या. बाकी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा. सो या नोटवरती मी तुमची रजा घेतो. थँक्स फॉर वॉचिंग. भेटूया आपण उद्याच्या नवीन लेक्चरमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर, जय हिंद.